श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजेत. तर तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. म्हणजेच एक्सप्लोरिंग शॉप्स विथ मयुरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज आली आहे दादरमध्ये वेस्टमध्ये आली आहे. तर मी आज ना देवीचे रिटेलमध्ये मुकुटे कुठे मिळतात ना, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी इथे कसं यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला वेस्टला यायचा. वेस्टला आल्यानंतर फूल मार्केटच्या इथून आपल्याला सरळ चालत यायचं आहे. सरळ चालत आल्यानंतर तर कबूतरखान्याच्या समोरच हे शॉप आहे. कीर्तिकर मार्केटमध्ये आज आपण जाणार आहोत. कीर्तिकर मार्केटमध्ये आल्यानंतर आपल्याला समोरच कबूतरखाना दिसेल. तिथून तिथे आल्यानंतर समोरच यांचं शॉप आहे. अगदी समोरच शॉप आहेत आणि या मार्गशीर्ष महिन्यात ना इथे सगळे शॉप लागतात. देवीच्या मुकुटाचे बोला, वस्त्रांचे बोला, तर सगळे शॉप इथे चालू होतात. तर मी ह्यांचं आधी तुम्हाला दुकान दाखवते कसं काय आहे ते. आणि हे बघा, हे ह्यांचं ना पूर्ण असं शॉप आहे. दादा नमस्कार. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे. तर दादा काय स्टार्टिंग रेंज आहे? स्टार्टिंग रेंज 100 पासून. अच्छा, तर दादा दाखव काय काय आहे तुझ्या शॉपमध्ये. हे बघा, हे 100 पासून स्टार्टिंग आहे. अच्छा, तर हे बघा 100 पासून मुकुट स्टार्टिंग आहे. आणि ना दादाचं रिटेल शॉप आहे, होलसेल शॉप नाही आहे. तर 100 पासून स्टार्टिंग आहे. हे बघा सुंदर असे मुकुट. दादा हे पण का सगळे की वेगवेगळे कॉस्ट आहे? वेगवेगळे क्रॉस. अच्छा, ही कितीला आहे दादा? 200. अच्छा, तर ही 200ला आहे. अंबाबाईची बघू शकता तुम्ही. दादा ही? 350. अच्छा, तर ही 350ला आहे. हे बघा सुंदर अशी अंबाबाईचीच आहे. अंबाबाईचीच आहे का दादा? अंबाबाईची आहे. वेगवेगळी कॉस्ट आहे का दादा? हो. अच्छा, तर प्रत्येकामध्ये वेगवेगळी कॉस्ट आहे. हे बघा सुंदर अशी. ही कितीला आहे? 250. अच्छा, तर ही 200ला आहे. हे बघा लेस वगैरे अशी लावलेली आहे सुंदर अशी. 200ला आहे ही पण. ची काय रेंज आहे दादा? हे 250 वाले. अच्छा, सगळे. हे सगळे का? हे सगळे ना 250 वाले आहेत. मी एक एक दाखवते तुम्हाला. सुंदर काम केलं यावर पण. हे बघा, हे बघा, हे सगळे 250 वाले आहेत का? अच्छा, आणि इकडे दादा काय रेंज आहे? हे अलग अलग रेंज आहे. अच्छा, हे एकविरा आईचं मुकुट जरा खोलून दाखव ना. अच्छा, हे कितीला आहे दादा? 350. 350ला आहे. बघू शकता तुम्ही. एकविरा आईचं मुकुट आहे. खूप सुंदर असं मुकुट आहे. 350 ना दादा? 300 का? अच्छा, 300ला आहे. कमी होतील काय? हो. अच्छा, फिक्स रेट आहे. अच्छा, तर दादांकडे ना फिक्स रेट आहे. 300ला आहे. हे बघा एकविरा आईचा मुकुट. तर हा महालक्ष्मी आहे का अंबाबाई आहे? महालक्ष्मी. अच्छा, तर ही महालक्ष्मीचं मुकुट आहे. वाव, किती सुंदर आहे. स्टिक केलेलं आहे त्यांनी. हे बघा सुंदर असं मुकुट आहे. फायबरचं आहे की प्लॅस्टिक आहे? फायबर. फायबर काय आहे ना? फायबरचं आहे. हे बघा किती सुंदर आहे मुकुट. असं छान त्यांनी ना असं काम केलेलं आहे त्याच्यावर. सुंदर असं मुकुट आहे. पॅकिंग वगैरे असते. हे बघा प्लॅस्टिकचा बॉक्स वगैरे आहे, जेणेकरून मुकुटाला काही झालं नाही पाहिजे म्हणून असं प्रॉपर बॉक्स वगैरे येतो. एकविरा आईचं आहे का? हो, एकविरा आईचंच आहे. हे बघा सुंदरशी पॅकिंग वगैरे आहे. स्टिक केलेल्या आहेत त्यांनी. हे बघा, हा पण एकविरा आईचा आहे. सुंदर फायबरमध्येच आहे ना दादा? सगळे मुकुट फायबरमध्ये आहेत का? सगळे मुकुट फायबरमध्ये आहे. हा कितीला आहे दादा? 700ला आहे. हा बघा 700ला आहे. हा पण एकविरा आईचा मुकुट आहे. हे बघा, तर हा बघा हा एकविरा आईचाच मुकुट आहे. काहीतरी वेगळं एकविरा आईचा मुकुट आहे. हे बघा सुंदर असा एकविरा आईचा मुकुट आहे. हा पण ना 700लाच आहे. हे ह्यांचं ना कबूतरखान्याच्या समोरच शॉप आहे ना दादा? दादा कुठे शॉप आहे नक्की सांगा तुमचं. तर दादा सांगतायत की स्टेशनला उतरल्यानंतर वेस्टला यायचं आहे. वेस्टला आल्यानंतर फूल मार्केटच्या इथून सरळ चालत यायचं आहे. आणि कबूतरखान्याच्या समोरच आमचं शॉप आहे उत्तम प्लॅस्टिक. तर ह्या शॉपमध्ये ना सीझन वाईज सगळ्या वस्तू असतात. तर आता सीझन आहे, तर इथे मुकुट वस्त्रे वगैरे सुंदर सुंदर आहेत. तर बघा किती सुंदर सगळे एकविरा आईचे मुकुट आहेत. एकविरा आईच्या मुकुटांमध्ये एवढी व्हरायटी आहे ना यांच्याकडे, खूप व्हरायटी आहे. आणि प्राईज वगैरे रिजनेबल आहे. बघू शकता तुम्ही. रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये खूप फरक असतो. जो होलसेल, सगळ्यांना असं वाटतं की जो होलसेलमध्ये भाव सांगतात तोच आम्हाला रिटेलमध्ये पण द्यावा, पण असं नसतं. होलसेल आणि रिटेलमध्ये
खूप फरक असतो. होलसेलमधून खूप माल परचेस करावा लागतो आणि रिटेलमध्ये फक्त आपण एकच वस्तू घेतो. तर हा बघा एक सुंदर असा मुकुट काढलाय. खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत. म्हणजे काम बघा तुम्ही किती सुंदर आहे आणि ह्याची प्राईज आहे ती आपल्याला दादांनी नाही सांगितलेली आहे म्हणजे. आणि इथे सांगतायत की फिक्स रेट आहे, फिक्स रेट आहे. आणि प्रत्येक मुकुट्यावर ना प्रत्येक वस्तूवर किंवा मुकुट्यावर म्हणा प्राईज कमी करतायत. असं काय ना, फिक्स रेट आहे. फक्त सांगताना ते सांगतायत फिक्स रेट आहे. हा बघा एकविरा आईचं. एकविरा आईचे सगळे म्हणजे खूप जास्त एकविरा आईचेच मुकुट आहेत तिथे. हा बघा एक सुंदर असा एकविरा आईचा मुकुट. खूप जास्त एकविरा आईचीच मुकुटं आहेत त्यांच्या इथे. बघा सुंदर असे नथ वगैरे घातलेले. हा पण 1250 रुपयाला आहे. तर या मुकुटामध्ये पण प्राईस कमी होईल. प्रत्येक मुकुटामध्ये प्राईस कमी होते. बघा सुंदर. आणि ह्या मुकुटामध्ये किती छान काम केलं आहे बघा. टिकली वगैरे असं सुंदर असं पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे. डायमंडची लेस आहे. डायमंड लावलेले आहेत. हा बघा हा पण एकविरा आईचाच आहे. मी सांगते ना तुम्हाला, सगळे मुकुट ना एकविरा आईच्या, जास्तीत जास्त मुकुट एकविरा आईचेच आहेत. ह्यात पण सुंदर असं काम केलेलं आहे. ह्याची प्राईस किती आहे बघूया आपण. खाली लिहिलेली आहे का? आहे खाली लिहिलेली प्राईस पण. प्रत्येक बॉक्सवर प्राईज वगैरे अशी सगळी लिहिलेली आहे बघा. किती आहे? 1850. 1850 यात पण कमी होतील. तुम्ही जा यांच्या शॉपला एकदा व्हिजिट द्या. उत्तम प्लॅस्टिक म्हणून या शॉपचे नाव आहे. आणि हा बघा एक मुकुट आहे. एकविरा आईचाच हा पण मुकुट आहे आणि सगळे फायबरमध्ये आहेत. प्लॅस्टिक वगैरे यामध्ये नाहीत आणि खूप छान काम केलेलं आहे. मी स्वतः हातात घेतलेले आहेत सगळे मुकुट. हा बघा एक कालिका मातेचा मुकुट आहे. हा पण सुंदर मुकुट आहे. मी दाखवते. हा मी इतके व्हिडिओज केल्या पण मला हा कालिका मातेचा पहिल्यांदा मुकुट दिसला आहे. यावर प्राईज नाही दिली आहे पण हा 300 ते 400 या रेंजमध्ये असेल. जास्त नाही आहे हा. पण खूप सुंदर वाटतो. आणि हा एक मुकुट आहे बघा, किती सुंदर वाटतोय. किती छान काम केले बघा. मोती वगैरे लावलेत आणि लेस वगैरे लावलेत. खूप छान केलेत. सगळे मुकुट फायबरमध्ये आहेत. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता ना की मुकुट प्लॅस्टिकचे आहेत की फायबरचे, तर मी आज त्यांना विचारतच होती की प्लॅस्टिकचे आहेत की फायबरचे आहेत, मला नक्की सांगा. तर ते सांगितलं त्याने फायबरचेच मुकुट मिळतात. प्लॅस्टिकचे पण असतात. जे छोटे असतात ना ते प्लॅस्टिकचे असतात, पण जे मोठे मुकुट असतात ना ते फायबरचे मुकुट असतात. बघा हा पण किती सुंदर. आणि हा ना रेणुका देवीचा मुकुट आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. आणि वर बघा किती सुंदर काम केलेलं आहे. म्हणजे डिटेलिंग बघा फक्त तुम्ही. हे बघा सुंदर असं काम वगैरे केलेलं आहे त्यांनी. प्राईज पण तुम्हाला दाखवली. प्राईज आहे 2400 रुपये प्राईज आहे. बघू शकता तुम्ही. यात पण मुकुटामध्ये कमी होतील. हे ना रिटेल शॉप आहे, होलसेल शॉप नाही आहे. तुम्हाला इथे सिंगल पीस मिळेल. म्हणजे तुम्हाला सगळ्या वस्तू इथे सिंगलच मिळतील. आणि हा आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचा मुकुट. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर हा पण मुकुट आहे. डोळे वगैरे बघा, म्हणजे काम बघा फक्त तुम्ही. असं मळवट वगैरे भरलेला चंद्रकोर. खूप सुंदर असं काम केलं यावर पण. आणि हा पण रेणुका मातेचाच आहे. बघू शकता किती सुंदर सोबर आहे एकदम. एकदम यावर तर काहीच काम केलेलं नाही पण इतकंच छान वाटतं. 1500 रुपयाचा हा पण मुकुट आहे. ह्यात पण कमी होतील. पण तुम्हाला यात ना ज्वेलरी वगैरे घ्यावी लागेल सगळं, कारण हा ना प्लेन मुकुट आहे. बघा सगळे तिथे मुकुट लावलेले आहेत. पूर्ण रँक मुकुटाचा आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत. हे बघा इथे खाली पण खूप सुंदर सुंदर मुकुट आहेत आणि सगळं हेवी काम केलेलं आहे. हे बघा हे पण एक सुंदर मुकुट आहे. ह्याची पण प्राईस काहीतरी 1200च्या पुढेच आहे आय थिंक. पण ह्यात पण कमी होतील. 1250 किंवा 1200च्या रेंजमध्ये आहे. यात पण कमी होतील दादांनी सांगितलं. आणि हे बघा इथे ना ज्वेलरी आहे पूर्ण. सिंगल पीस 30-30 रुपयाला पूर्ण ज्वेलरी. कुठलीही ज्वेलरी तुम्ही घ्या 30 रुपयाला ज्वेलरी आहे. आणि हे बघा सगळे ना मी हातात घेऊन दाखवते तुम्हाला. सगळी ज्वेलरी 30 रुपयाला आहे. ठुशी आहे, बोरमाळ आहे, चिंचपेटी आहे. ही बघा ही चिंचपेटी आहे. ही पण 30 रुपयाला. म्हणजे कोणतीही घ्या 30 रुपयाला ज्वेलरी आहे. आणि खूप सुंदर सुंदर आहे. ज्वेलरीचं पण कलेक्शन खूप छान होतं. हे बघा ठुशी आहे खूप सुंदर अशी. मंगळसूत्र आहे. कोणतेही घ्या 30 रुपये. आणि हे इथे कॉम्बो आहे. 200ला कॉम्बो आहे आणि त्याच्यात 6 पीस आहेत.
1 2 3 4 5 बघा 6 पीस आहेत प्लस इयरिंग्स आहे, नथ आहे. हे कॉम्बो आहे ना पूर्ण 200ला आहे. तर आपल्याला वेगवेगळे घ्यायची गरज नाही, पूर्ण कॉम्बोमध्ये. जर तुम्हाला कॉम्बो नसेल घ्यायचं, तुमच्याकडे सेकंड ऑप्शन आहे की म्हणजे तिथे ज्वेलरी पण आहे सिंगल पीस. आणि हे बघा हे नथी आहेत ते 20-20 रुपयाला, इयरिंग्स आहेत ते 30 रुपयाला. असे सिंगल पीसही तुम्ही घेऊ शकता. कॉम्बोज घ्यायची गरज आहे असं काही नाही आहे, सिंगल पीस तुम्ही घेऊ शकता. तर इथे बघू शकता वस्त्र आहेत. 200पासून स्टार्टिंग आहे वस्त्रांची, ते 350-400 अशी आहेत. आणि प्रत्येक पॅटर्नमध्ये वस्त्र आहेत. खूप सुंदर वस्त्र आहेत. हे बघू शकता तुम्ही काठापदराच्या साडीमध्ये अशी वस्त्र आहेत. येल्लो कलर आहे, पिंक कलर आहे, रेड कलर आहे, ग्रीन कलर आहे. हे सुंदर कलर वाटतात. हे सगळे उठाऊ कलर आहेत. खूप सुंदर पॅटर्न. हा बघा हा लाल कलरचा इतका सुंदर वाटत होता. लाल कलर जास्त सुंदर वाटत होता. व्हाईट कलर आहे, सगळे व्हाईट कलर आहेत. इकडे बघा 3 व्हाईट कलर आहेत. इकडे येल्लो कलर आहे, पिंक कलर आहे, ग्रीन कलर आहे. म्हणजे खूप सुंदर सगळी वस्त्र होती. आसन पण आहेत समोर बघू शकता तुम्ही. देवीला आपण खाली असं मांडतो ना पाटावर, तर ते आसन आहेत. आणि इकडे छोटे आसन पण आहेत. हे बघा हे छोटे आसन आहेत, कलरमध्ये आहेत. येल्लो कलर आहे, रेड कलर आहे. हे बघा खूप सुंदर आसन पण आहेत. छोटे आसन आहेत, त्याच्यापेक्षा मोठे आसन आणि त्याच्यापेक्षा मोठे आसन, असे साईज आहेत. आणि त्याच्यापेक्षा मोठे आसन आहेत. म्हणजे प्रत्येक आसनमध्ये पण साईज आहे. सगळं एकाच शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल, कुठे जास्त धावायची गरज नाही येणार. हे बघा इथे पण देवीचे वस्त्र आहेत. खूप सुंदर वस्त्र आहेत. हे बघा साईज लिहिलेली आहे, 7 नंबर साईज आहे. प्राईज किती आहे ते कळून येत नाही आहे, पण ह्याची 250 वगैरे प्राईज असेल. बघू शकता तुम्ही 7 नंबर त्यांनी लिहिलेला आहे. आणि खणांच्या ह्याच्यामध्ये पण आहेत बघा. खणांच्या ह्याच्यातमध्ये ना 80 रुपये स्टार्टिंग आहे बघा. 80 रुपये खणांच्या ह्याच्यात 80 रुपयेपासून स्टार्टिंग आहे वस्त्रांमध्ये. आणि पॅटर्न बघू शकता. जे काठापदराचे दुसरे होते ना त्यांची 200पासून स्टार्टिंग होती, आणि ही खणांची आहे ना 70पासून स्टार्टिंग होती. चुन्नी वगैरे सगळं त्याच्याबरोबर कॉम्बो येणार आहे. आणि हे बघा हे किती सुंदर वाटते काठापदराचं. आहे साईज आहे 7 नंबर. म्हणजे साईजनुसार मिळतं. जशी आपण मूर्ती घेतो ना त्या साईजनुसार कपडे मिळतात. प्रत्येक वस्त्रावर ना चुन्नी वगैरे सगळं मिळतं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. हे बघा एक सुंदर आहे, खणाचंच आहे हे पण. खूप सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे. खणाचे तर खूपच सारे पॅटर्न आहेत. आणि काठापदराच्या साडीवर पण बनारसी पण आहेत. खूप सुंदर पॅटर्न आहेत. बघूच शकता, तुम्हाला व्हिडिओत दिसतच असतील. आणि हे बघा हे बनारसी पॅटर्न आहेत. हे पण खूप सुंदर आहे. चंद्रकोर वगैरे असं किती छान युनिक वगैरे, म्हणजे युनिक पॅटर्न आहेत सगळे. खूप सुंदर असं बघू शकता तुम्ही. म्हणजे कलर आहेत त्यात भरपूर. आणि हे ना आपण पुस्तक, महालक्ष्मीचे पुस्तक वाचतो किंवा हळदी कुंकूला वाण म्हणून देतो, ते पण ह्यांच्याकडे डझन पीस मिळून जातील. आणि सिंगल पीसही देतात. ते रिटेलर शॉप आहे, यांच्याकडे सगळे सिंगल वस्तूच मिळतात. आणि खूप सुंदर असं बघा पूर्ण शॉप आहे त्यांचं. या उत्तम प्लॅस्टिक या असं शॉपचं नाव आहे. तर या शॉपमध्ये या आणि खरेदी करा. हे बघा देवाचे आसन आहेत सगळे. हे छोटे आसन आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर. आणि खूप सारी व्हरायटी आहे यांच्याकडे. आणि हे महालक्ष्मीसाठी हे सुंदर असं आसन आलेलं आहे मार्केटमध्ये नवीन. आणि यात कलर आहेत बघू शकता तुम्ही. छोटे आहेत ना 40 रुपयापासून ते 80, 200, 150 अशा रेंजमध्ये आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे या भाव करू शकता, कमी करून देतात ते, असं काय नाही. हा बघा एक सुंदर असा कॉन्ट्रास्ट कलर पिंक आणि येल्लो मध्ये लेस वगैरे अशी छान लावलेली आहे. खूप सुंदर असे वाटत आहेत. तर तुम्ही घेऊ शकता, असं सिंगल पीसही घेऊ शकता. हा बघा हा येल्लो कलर पण खूप सुंदर वाटतोय. तर तुम्ही पाहिलंच असेल, खूप सुंदर असं कलेक्शन आहे ह्यांच्याकडे. आणि तुम्हाला हे शॉप कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. मी 2 रिटेल, म्हणजे ही व्हिडिओ धरून अजून एक व्हिडिओ रिटेलची केली होती आणि एक होलसेलची केली होती. तिन्ही व्हिडिओमधली तुम्हाला कोणती व्हिडिओ आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचे कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मी कुठे चुकते, काय करते बरोबर हे मला कळतं. आणि असंच माझ्या व्हिडिओंवर प्रेम राहू द्या तुमचं. आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा छान व्हिडिओ घेऊन येणार आहे. आणि मी तुम्हाला विचारते की नेक्स्ट व्हिडिओ
कसली पाहायची आहे तुम्हाला हे पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ